मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी म्हणते की आईंना सांभाळायला हवं, पण मला जरा गोंधळल्यासारखं झालंय. शांतनू, अहो माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या सगळ्याचा ज्या व्यक्तीवर संशय घेतला जातोय तिचीच समजूत काढू मी? त्यांना सपोर्ट करण्यासाठी धीर कुठून गोळा करू मी? आदिती मॅम मनात विचार करतात की नाही पल्लवी, आता नको. प्लीज शांतनू समोर तरी नको, विषय भरकटेल. या खोट्या भांडणांचा चुकीचा परिणाम होईल ग. विभावरी म्हणते की पल्लवी, तुला काय म्हणायचंय? म्हणजे तुझा त्या गुंडांवर विश्वास आहे? पल्लवी म्हणते की आई असं काही करणार नाही असं एकीकडे वाटतंय मला, पण सगळे साक्षी पुरावे त्यांच्याच विरोधात आहेत ना. तेव्हा गीता म्हणते की नाही पल्लवी, पण आदिती काकू असं करणं काही शक्यच नाहीये. प्रदीप म्हणतो की गीता, तिकडे पोलीस स्टेशनमध्ये काय झालं याबद्दल तुला काहीही माहिती नाहीये, त्यामुळं मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि तुम्ही दोघीही गप्प राहा, आणि गप्प राहता येत नसेल तर दोघीही स्वतःच्या रूममध्ये निघून जा. पल्लवी म्हणते की पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलं ते सगळ्यांनी सगळ्यांच्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलं. आता अजून काय सिद्ध करायचं राहिलंय? शांतनू म्हणतो, आणखी काय सिद्ध करायचं राहिलंय म्हणजे? असं काय सिद्ध झालंय पल्लवी? पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा गुंडांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं तेव्हा तूही संतापली होतीस ना? मग आता या तुझ्या या बोलण्याला काय अर्थ आहे? पल्लवी म्हणते की शांतनू, त्यांनी आईंचं नाव घेतलं हे मलाही पटलं नव्हतं, पण मग त्यानंतर पोलिसांनी तो चेक दाखवला ना आपल्याला. आईंना दोषी ठरवून मोकळी होत नाहीये मी फक्त आणि फक्त माझं मत मांडतीये. आणि पुरावे कसे खोटे ठरवणार आहोत आपण? शेवटी तुमचा पण पुराव्यांवरच विश्वास बसतो ना शांतनू. मोठ्या आई आणि मोठ्या काकांवर मी जेव्हा आरोप केले होते तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्याकडं कुठलाही पुरावा नव्हता, तेव्हा तुम्ही मान्यच केलं नव्हतं. नंतर मी तावड्यांना पैसे देताना तुम्ही मला बघितलं तेव्हाही तुम्ही विश्वास ठेवला, कारण ते पुरावे तुमच्या डोळ्यासमोर होते. मग आता या पुराव्यांवर आपण विश्वास कसा नाही ठेवायचा? त्या दिवशी त्या बाई आल्या होत्या, त्या पण आईंचंच नाव घेत होता आणि आज गुंडही आईंचंच नाव घेत होते. सगळेच नजरेआड करून कसं चालेल आपल्याला? आदिती मॅम मनात विचार करत असतात की पल्लवी, प्लीज हा विषय वाढवू नकोस. शांतनू माझ्यावर विश्वास टाकतो आणि तू हे काय करतीयस? प्लीज नको. मेघना म्हणते की मला काय वाटतं, आपण जेवणाची तयारी करून घेऊया का? पल्लवी म्हणते की नाही, आज एकदाचा हा विषय पूर्ण होऊनच जाऊ देत. माझा जीव घ्यायचा प्रयत्न झालाय. कदाचित हे सर्व बोलण्यासाठी मी आज इथं उभीही नसते. देवाच्या कृपेमुळं वाचले मी आज. या गुन्ह्यात जो कोणी दोषी असेल त्याला कधीही माफ करू शकत नाही मी, मग अगदी माझ्या जवळची व्यक्ती असली तरीसुद्धा. मोठी आई उठते आणि म्हणते की पल्लवी, बाळा तुझं दुःख कळतंय का आम्हाला? जरा आदितीकडे बघ, गुंडांनी हिच्यावर संशय घेतलाय, आपण तिच्याही मनाचा थोडा विचार करू. मोठे काका म्हणतात की आणि पल्लवीच्या मनाचं काय? तिची काय चूक आहे? हल्ला झालाय तिच्यावर, तिचा जीव घेण्याचा प्रयत्नसुद्धा झालाय आणि पुरावा तर सिद्ध झालाय ना. प्रभाकर म्हणतो की अजून काहीही सिद्ध नाही झालंय दादा, आणि यापुढेही काही होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि हे सर्व पुरावे वगैरे सगळं खोटं आहे दादा. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अशा सिच्युएशनमध्ये नको ते विषय काढू नका, जेणेकरून दोघींमध्ये भांडणं होतील. मोठे काका म्हणतात की अरे मी भांडणं कुठे लावतोय, दोघंही आपलीच माणसं आहेत. मोठी आई म्हणते की हो ना, फक्त पल्लवीच्या म्हणण्याकडं कोणी दुर्लक्ष करू नये एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हा प्रभाकर म्हणतो की वहिनी, बरोबर आहे तुमचं म्हणणं, आपण सगळ्यांचे विचार घ्यायला हवेत. पल्लवी म्हणते की बाबा, यातलं नक्की सत्य काय आहे हे कसं ठरवायचं आपण? जोपर्यंत माझ्यासमोर काही ठोस पुरावे येत नाही तोपर्यंत हेच पुरावे माझ्यासाठी सत्य आहेत. असं म्हणून पल्लवी तिथून रागाने निघून जाते. आदिती मॅम प्रभाकर सरांच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत असतात. प्रभाकर सर आदितीला समजावत असतात. आदिती मॅम म्हणत असतात की नको झालं रे प्रभाकर, सगळं नको झालंय. किती सहन करायचं रे माणसांनी, सहनशक्तीला सुद्धा पर्याय असतो. हे लांडगे नुसते लचके तोडताय. आधी मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आता पल्लवीवर जीवघेणा हल्ला केला आणि त्याचे आरोप माझ्यावर टाकले. अरे कुठल्या थराला गेली यांची विकृती? प्रभाकर सर म्हणतात की आदिती, तुझी कळकळ आणि तुझ्या यातना कळतायत ग मला, पण तू नको खचून जाऊस. आपल्या घरातली सर्व माणसं जेव्हा वैऱ्यासारखी आपल्याशी वागताय तेव्हा तुझा स्वतःचा मुलगा तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. तू आज बघितलंस ना तुझ्यासाठी किती धडपड करत होतास ते. पोलिसांसकट सगळ्यांशी भांडत होता. एवढ्या मोठ्या दुःखात हेच एक सुख आहे असं म्हणूयात ना आपण.
आदिती मॅम म्हणतात की नाही प्रभाकर नाही, ही माणसं खोटे नाटे आरोप करून अजून काहीतरी माझ्या भोवती गोळा करेल आणि हे सर्व जर झालं ना तर पोलीस मला खरंच अटक करतील. शांतनूसुद्धा त्यावेळी काही करू शकणार नाही आणि असं जर झालं तर वहिनी परत शांतनूला त्यांच्या जाळ्यात ओढतील. आत्ता कुठेतरी माझा मुलगा माझ्या जवळ यायला लागलाय रे. तू बघतोयस ना, पल्लवीसुद्धा स्वतःच्या संसाराचा विचार न करता माझ्याशी भांडायचं नाटक करतीये. प्रभाकर सर म्हणतात की अगं पण ती तुमच्या भल्यासाठीच करतीये ना. आदिती मॅम म्हणतात की हो मला मान्य आहे ते, पण यात निष्पन्न काय होणार आहे. मला ना आतून खूप अस्वस्थ वाटतंय. असं म्हणून आदिती मॅम खूप रडू लागतात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की रडू नकोस, आम्ही आहे ना सर्व तुझ्या पाठीशी उभे. तर इकडे मोठे काका डोक्याला हात लावून बसलेले असतात. मोठी आई म्हणत असते की मला काय चाललंय ना तेच कळत नाही. हो पोलिसांच्या मागे लागून शांतनूने काही खरं शोधून काढू नये म्हणून मग मी गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ते आदितीचं नाव घेतील अशी व्यवस्थाही केली. काय झालं, एवढे पुरावे देऊन सुद्धा तो तिच्यावरच विश्वास ठेवतोय. मोठे काका म्हणतात की एवढंच नाही तर तिथं पोलिसांसमोर सुद्धा वाद घालत होता तो. वकिलांकडे जाऊन आदितीसाठी अटकपूर्व जामीन घेऊन आलाय. आता आदिती पोलिसांच्या ताब्यात जाण्याची शक्यताही संपली. मोठी आई म्हणते की हल्ली तर कमालच होतीये. नेहमी आदितीची बाजू घेऊन भांडणारी पल्लवी हल्ली आदितीवरच संशय घेतीये आणि शांतनू मात्र आपल्या विरोधातच जातोय. आणि एवढे पुरावे मिळून सुद्धा मोठे काका म्हणतात की पुराव्यावरून आठवलं मला तुझ्याशी बोलायचंच होतं. ते चेकचं काय प्रकरण आहे आणि तो कुठून मिळवलास तू. मोठी आई म्हणते की जेव्हा तुम्ही मला सांगितलं ना की शांतनू गव्हाणे साहेबांना भेटण्याचं हट्टच करतोय, तेव्हाच मी ठरवलं होतं की गुंडांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आणि आदितीला अडकवायचं. पण मग आपल्या हातात काहीतरी पुरावा पाहिजे ना. मग मी काय केलं, आदितीच्या खोलीत शिरले. तिथं शोधाशोध करत असताना आदितीची पर्स दिसली. चेकबुकमध्ये नेमका एक सही केलेला कोरा चेक होता. असाच एक कोरा चेक देऊन कोणालाही पैसे देता येतात हे मला माहीत होतं, म्हणून मी तो उचलला आणि गुंडांपर्यंत पोहोचवायची व्यवस्था केली. मोठे काका म्हणतात की अक्कल गहाण टाकल्याशिवाय तुला काही चैनच पडत नाही का गं. चेकच मिळाला तुला पुरावा म्हणून द्यायला. मोठी आई म्हणते की हो, पण मग काय चुकीचं वागले मी. मोठे काका म्हणतात की जगातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस. आजपर्यंत आपण इतकी बेकायदेशीर कामं केलेली आहेत, पण कधी चेक देऊन गुंडांना पैसे द्यायचं कधी बघितलंयस तू. अगं असे व्यवहार कॅशने होत असतात पुरावे मागे राहू नये म्हणून. आणि गुंड तरी चेकनी कधी पैसे घेतील का. मुद्दामून आदितीला अडकवण्यासाठी हे प्रयत्न केले गेले हे सर्वांच्या लक्षात येईल आणि प्रकरण आपल्या अंगाशी येईल. मोठी आई म्हणते की हे बघा, त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं. त्यावेळी शांतनूला अडवणं जास्त महत्त्वाचं होतं. केला असेल मी मूर्खपणा, पण त्यामुळं आदितीवर संशय गेला ना आणि आपल्याला विचार करायला वेळ मिळाला. आणि तुम्ही माझ्यावर सारखे सारखे संतापू नका हा. हो आदितीला अडकवण्याची कल्पना कोणाची होती, माझी ना. आणि गुंडांनी नाव देखील घेतलं तिचं. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, गुंडांनी तिचं नाव घेतलं ते बरोबर केलं, पण तू चेकऐवजी दुसरं काही केलं असतं तर बरं झालं असतं. हा चेक आपल्याला कधीही अडचणीत आणू शकतो हे विसरू नकोस. पल्लवी इकडे विचार करत असते आणि शांतनू येण्याचीच वाट बघत असते. शांतनू जेव्हा येण्याची तिला चाहूल लागते, ती मनात ती एकटीच बडबड करत असते, काय करावं काही सुचतच नाही मला. आपल्या जवळच्याच माणसाबद्दल एवढ्या गोष्टी कानावर यायला लागल्यात म्हणजे काय, कोणीही पण डिस्टर्ब होणारच ना. कशावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा. शांतनू पल्लवीला थांबवतो. तो म्हणतो की काय चाललंय तुझं, असं विचित्र का वागतेस तू. हे बघ, आपण माणसं ओळखू शकतो ना, पण ज्या माणसांना आपण ओळखतो ते तसं तितकं करूच शकत नाही. हे जितकं मी विश्वासाने सांगतोय त्यापेक्षा जास्त विश्वासाने तू सांगायला हवंस, पण तू तर उलटंच करतेयस. पल्लवी म्हणते की नेमकं काय म्हणायचं मग तुम्हाला. कसं वागायला आणि बोलायला हवंय मी. यापुढे तुम्ही सांगाल तसंच करेन आणि तुम्ही म्हणताय तसंच वागेल मी. शांतनू म्हणतो की मी काही सांगायचा प्रश्नच येत नाही. तू स्वतः विचार करू शकते. चांगलं काय वाईट काय हे तुला चांगलंच कळतं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नेहमीप्रमाणे तू सत्याचीच बाजू घे. पल्लवी म्हणते की कुठली बाजू सत्याची आहे शांतनू. सत्य काय आणि असत्य काय हे कशावरून ठरवायचं आपण. आता पोलीस स्टेशनमध्ये ज्या गोष्टी आपल्या समोर आल्या, ज्या गोष्टी बघितल्या ऐकल्या त्या खऱ्या मानायच्या की माझं मन मला सांगते ते खरं मानायचं.
आई माझ्या खूप जवळच्या आहेत, त्या कधी असं करू शकत नाही असं माझं मन मला सांगतंय. पण मग माझं दुसरं मन मला हेही सांगतंय की मग त्या पुराव्यांचं काय? ठीक आहे, आई असं काही करू शकत नाही हे कसं सिद्ध होईल? समोर सगळे पुरावे असताना मी कुठल्या विश्वासाने आईंवर विश्वास ठेवू? पण माझा आतला आवाज मला काही का सांगेना, त्याला कुठलाच आधार नसताना मी कसा खरा मानू? तेव्हा शांतनू म्हणतो, आपला आतला आवाज खरा मानायला हवा पल्लवी, त्यावरच विश्वास ठेवायला हवाय. आपला आतला आवाजच आपल्याला आयुष्यभर साथ करतो, लढायला शिकवतो. कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसतं, कानांना जे ऐकू येतं तेच नेहमी सत्य असतं असं नाही. कदाचित आपल्याला दाखवण्यासाठी सुद्धा ते निर्माण केलेलं असू शकतं. त्यामुळे तू विचार कर, शोध घे आणि मगच तुझं मत ठरव. आणि तुझं मत काहीही असो, कन्फ्यूज करणाऱ्या कितीही गोष्टी समोर आल्या तरी पण डॉक्टर आदिती सूर्यवंशी निर्दोष आहेत आणि यावर माझा विश्वास आहे. आणि आता ते सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. डायनिंग टेबलवर जेव्हा सर्वजण बसलेले असतात तेव्हा आदिती मॅम खूप चिंतेत बसलेले असतात. मोठी आई म्हणते की आदिती, काय झालं? झोप झाली आहे ना तुझी? कालचा दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता नाही? पोलीस स्टेशनवर केवढे आरोप झाले तुझ्यावर आणि पल्लवीने सुद्धा अविश्वास दाखवला तुझ्यावर. आपल्याला जरी खात्री असली तरी मनाला त्रास होतोच ना. भाऊजी, तुम्ही काळजी घेतली ना तिची? प्रभाकर म्हणतो की हो आदितीची ना, घेतली ना. आणि वहिनी, मी नाही घेणार तर कोण घेणार ना? मी समजावलं तिला की कोणीही कितीही काही आरोप केले, कारण नसताना तोच विषय उकरून काढण्याचा प्रयत्न केला तर मग त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. माझे विचार असे आहेत वहिनी की आपण जर काही चूक केली नसेल तर मग आपण घाबरायचं कशाला, हो की नाही? यामागचे खरे सूत्रधार नक्की कोण आहेत याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे खरं तर त्यांना धोका जास्त आहे, हो ना दादा? मोठी आई म्हणते की हो आणि विषय सावरत म्हणते की शांतनू पल्लवी कुठे आहे? बोलव त्यांना. तर इकडे पल्लवी आवरून तयार झालेली असते. ती म्हणते की शांतनू कुठे गेले? कदाचित खाली गेले असतील असं म्हणून पल्लवी देखील खाली येते. भावरी विचारते की पल्लवी, अगं शांतनू कुठे आहे? पल्लवी म्हणते की म्हणजे मला वाटलं ते खालीच आले असतील ब्रेकफास्टसाठी. मोठी आई म्हणते की अगं तो इथंही आला नाही आणि आम्हालाही नाही माहीत कुठं आहे तो. गेला कुठे कोणाला न सांगता? प्रभाकर म्हणतो की पल्लवी, तू त्याला फोन कर आणि विचार कुठे येतो. पल्लवी शांतनूला फोन करते आणि विचारते की अहो शांतनू, कुठे आहात तुम्ही? कोणाला काही न सांगता गेला. तेव्हा शांतनू सांगतो की हो, माझं एक महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मी जरा पटकन आलो. पल्लवी म्हणते की अहो मग तुमच्या ब्रेकफास्टचं काय? आम्ही सगळे वाट बघतोय. शांतनू म्हणतो की ब्रेकफास्ट तुम्ही करून घ्या, मला जरा वेळ लागेल. पल्लवी म्हणते की असं अचानक निघून गेला तुम्ही, एवढं काय महत्त्वाचं काम आहे? शांतनू म्हणतो की आहे एक, मी नंतर सांगतो. आणि माझी काळजी करू नकोस, मी बाहेर कुठेतरी काहीतरी खाऊन घेईन. चल बाय, ठेवतो आता. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पल्लवी आदिती मॅमला म्हणत असते की कोणी कितीही आरोप केले तरी तुम्ही निर्दोषच आहात. तेव्हा आदिती मॅम रडत असतात. त्या म्हणतात की अगं पण हे सगळं तू बोलून काय उपयोग आहे? पल्लवी म्हणते की मी नाही, तुमचा मुलगाच म्हणतोय. आणि आता पण ते कुठं गेले माहिती आहे? तुमच्यावरचे आरोप खोडून टाकण्यासाठी हवे गोळे करायला गेले ते. तेव्हा इकडे मोठे काका प्रदीपला म्हणत असतात, इथे नसताना सुपर्णावर आरोप करायला ती कमलाबाई का कोण आली होती ना, तिला हे पैसे नेऊन दे आणि तिला सांगायचं आदिती ह्या नावावर ठाम राहायचं. आणि त्यांचं बोलणं चालू असताना शांतनू देखील तिथे आलेला असतो.